टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी सर। जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, भाजपची कशी तयारी आहे? भारतीय जनता पार्टीत पुन्हा महाराष्ट्रात जोरदार संघटनेची तयारी सुरू झालेली आहे। संघटनेचा पर्व सुरू आहे। नागपूर जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, माननीय प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून, माननीय नितीन गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने ग्रामीण आणि शहरमध्ये नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात बूथ संघटन, ग्राम समितीचे संघटन, त्या तालुका कार्यकारिणी, तालुका अध्यक्षाची त्या ठिकाणी नवीन नियुक्ती आणि जिल्हा अध्यक्षाची नवीन नियुक्ती, दोन जिल्हाध्यक्ष झालेले ग्रामीणला, नागपूर ग्रामीणला। सोबळावर लढणार आहे भाजप की महायुतीचे घटक पक्ष घेऊन लढणार आहे जिल्हा परिषद नागपूर? आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गडकरी साहेबांचा विचार विमर्श करून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी सोबळवर लढतील। ज्या ठिकाणी काही मित्र घटकांना घेऊन महायुतीच्या काही ठिकाणी लढतील असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। काय तयारी आहे? सोबळाची तयारी आहे, प्रत्येक मतदारसंघात तयारी करते, काही घटक पक्षांसाठी सोडतोय? जसा पक्षाचा आदेश असेल त्या पद्धतीनं काही युती करू, काही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वेगळी ताकद त्या ठिकाणी चांगली असेल त्या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त लोकांना जिल्हा परिषदमधून आणून आपले नागपूर जिल्हा परिषदमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती होतील असं मला पुन्हा या ठिकाणी स्वास्थ्य आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।